हार्दिक स्वागत. तसंच ही बांडोंगरी आठवणीत ठेवली जाते. दरवर्षी आपल्याला त्याला आपण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर विक्की गुप्ता या आपले शुभ हस्ते हा पुरस्कार देतोय. कोण असणारे बेस्ट बॉलर? विक्की गुप्ता यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली, विकेट घेतल्या आणि इकॉनॉमिकल राहिला, रहीम शेख ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चांगली गोलंदाजी रहीम आणि करीम दोन बंधूंची चर्चा नक्की झाली आहे या स्पर्धेमध्ये आणि रहीमला दिला जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल बॉल रहीम. तसेच त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज मी अमित सोनी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते, अमित सोनी या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार. कोण असणार आहे बेस्ट बॅट्समन? इजूने एवढा धावा बनवल्यात. प्रकाश नाटेकर ठरले त्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. BPL 8 8वं पर्व आणि 8व्या पर्वाचे उत्कृष्ट फलंदाज प्रकाश नाटेकर. चांगली बॅटिंग, जिथे सामने थांबले होते तिथून धावा त्यांनी बनवल्या आणि संघाला उपविजेते पदावरती नेऊन ठेवलं. प्रकाश नाटेकर ठरतायत BPL 8चे उत्कृष्ट फलंदाज. आता या स्पर्धेमध्ये एमर्जिंग प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार अंडर 22 साठी होता, अंडर 20च्या खेळाडूसाठी होता. मी आरिफ सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. एमर्जिंग प्लेअर 22 गटातील खेळाडू खेळले त्यांच्यासाठी सिरीजचा पुरस्कार. कोणता असणारे खेळाडू? करीमला सगळे पुरस्कार. कथन देसाई ठरला या स्पर्धेतील एमर्जिंग प्लेअर ऑफ द सिरीज. बॉलिंग देखील चांगली राहिली, बॅटिंग देखील चांगली करत होता आणि त्याला हा पुरस्कार जातोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली काल देखील. कमी वयामध्ये क्रिकेट, परंतु मी म्हणेल की क्रिकेटकडे जास्त लक्ष नको, अभ्यास देखील तेवढाच केला पाहिजे आणि आपला कामकाज देखील तेवढंच सांभाळून क्रिकेट खेळलं पाहिजे. एमर्जिंग प्लेअर नक्कीच कथनला आपण विचारूया. कथन काय म्हणाला, हा पुरस्कार तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळतोय त्याबद्दल? मी थँक्यू बोलायला पाहिजे वागडे मामाला आणि सगळ्यांना ज्यांनी मला चान्स दिलाय खेळायला, एवढे प्लॅटफॉर्मवरती चान्स दिला त्यांना, माझ्या मामाला थँक्यू बोलायला लागतो. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. आता या स्पर्धेसाठी सिरीजचा पुरस्कार आपण देतोय. मी हसन मलकानी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तर हा पुरस्कार दादा खानावकर, मॅन ऑफ द सिरीज, दादा कांदळगावकर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देतो. या हसनबाई हसन मलकानी यांच्या शुभ हस्ते. कोण असेल आता मॅन ऑफ द सिरीज? एकच नाव असणार आहे. या इच्छू ठरले त्या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. बांडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8व त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी आली आहे, आई आली आहे, तसेच संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आले आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार इजूला मिळतोय. त्याच्या बॅटमधून धावा आल्या, 3 अर्धशतकं लगावली या स्पर्धेमध्ये आणि सर्वाधिक धावा 78 राहिल्या त्याला दिला जातोय बांडोंगरी प्रीमियर लीग 2026चा मालिकावीर. परंतु इजू सांगतोय की मी हा पुरस्कार माझ्या फॅमिली सोबत घेणार आहे. या इजू आपली आई, आपल्या सर्व फॅमिली कुटुंब या ठिकाणी आलंय आणि हा पुरस्कार इजूची बॅटिंग आज त्यांनी सर्वांनी पाहिली जवळून की इजूने कशी फटकेबाजी केली आणि त्याला हा पुरस्कार हसन मलकानी यांच्या शुभ हस्ते त्याच्या फॅमिली समवेत दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबू कांदळगावकर आपण या. बाबू कांदळगावकर आपण यायचे. इजू 2 मिनिटं, कारण हा पुरस्कार आपण त्यांच्या कोकणना त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या पण 500 रुपये त्याच्या खेळीसाठी आले होते.
बाजूला नक्कीच आपण वार्तालाप करूया. इजूसी हा पुरस्कार हा मिळालाय. मॅन ऑफ द सिरीज इजू. मला वाटतं 5 मॅच खेळात, त्याच्यामध्ये 3 मॅचमध्ये 50 अर्धशतक आणि सर्वाधिक धावा तुमच्या होत्या, विकेट देखील आल्या तुमच्या गोलंदाजीवरती. हा पुरस्कार, एवढी मोठी स्पर्धा आणि हा पुरस्कार मिळतो त्याबद्दल बहुत अच्छा लग रहा है. मैच जीते और ऑर्गेनाइजर भी बहुत अच्छा ऑर्गेनाइज अच्छा हुआ है. थैंक्स टू अंकित एंड बीसी ऑल मेंबर्स एंड ऑल ओनर्स. बहुत अच्छा है इस बार, सबसे अच्छा इस साल का अच्छा ऑर्गेनाइज हुआ टूर्नामेंट. बहुत मजा आया खेलने के लिए. बैटिंग भी अच्छा हुआ, बॉलिंग भी अच्छा हुआ, सबने अपना अच्छा दिया. और एमर्जिंग प्लेयर्स को ये बोलना चाहूँगा कि थोड़ा मेहनत ज़्यादा करो, प्रैक्टिस करते हो, मैच में भी वैसे ही करो तो ऊपर आओगे आप लोग. थैंक यू. और ये पुरस्कार मिला है वो डेडिकेट किसको करना चाहिए? मेरे मम्मी और पापा को, तो पहली बार उन लोग मेरे लिए मैच देखने के लिए, इससे पहले कभी आए नहीं थे, तो उनको ही देना चाहूँगा. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला आहे, परंतु नक्कीच अशी स्पर्धा पुढच्या वर्षी देखील पाहायला मिळेल. मी आभारी मानेन या बाणडोंगरी प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीचा आणि रोहित सुतार, अंकित असतील या सर्वांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. इथेच थांबतो आणि पुढचं समालोचन मी राजेश तांबे, आणि ते देखील रिटायरमेंट घेत आहेत, क्रिकेटमधून घेत आहेत, परंतु आयोजकांमधून नाही घेणार. धन्यवाद. हॅलो हॅलो. हे थांब थांब. आता हे कोणाला? हे आता एक ह्याच्यातनं कोणाला पण उठवायचं तू ह्याच्यातनं, आणि ओनर लोकांना ह्याच्यातनं तू कोणाला पण उठव. 8 जण 2 3 4 5 6 7 8 असं उठव. ठीक आहे. मी प्रवीण सावंत यांना विनंती करतोय, आपल्याकडे 8 ओनर्स होते, लक्ष द्या, आपल्याकडे 8 ओनर्स होते, त्यांचा सन्मान करायचा आहे. मी प्रवीण सावंत यांना विनंती करतोय, त्यांनी पुढे यायचं आहे. अभिषेक गुप्ता यांचा सन्मान करतील प्रवीण सावंत. जोरदार टाळ्या वाजवा अभिषेकसाठी. त्यांचा सहभाग ह्या बाणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये मोठा होता. मी प्रमोद कांबळे यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचंय. आरिफ सरांचा सन्मान करतील. आरिफ सर यांचाही आपल्याला मोठा सहभाग असतो. आरिफ सर क्रिकेटसाठी पण आणि मुलांना शिकवण्यासाठी पण पुढे असतात. जोरदार टाळ्या वाजवा एकदा आरिफ सरांसाठी. ह्या व्यक्तीचं मी विशेष कौतुक करीन कि तो मला नेहमी सांगत असतो, राजू ऐसा टूर्नामेंट होना चाहिए, ऐसा टूर्नामेंट करना चाहिए, टूर्नामेंट के लिए कुछ भी करेंगे. मी अमित सोनी यांना विनंती करतो पुढे यायचं आहे. या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी क्रिकेटसाठी नेहमीच अवेलेबल असतो. मी त्याला बोललो इकडे येऊन बस, मी बोलतो मला मी 4 बाजूला बॉल आणायला जातो. हसन मलकानी. हसन मनकालीसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. दीपेश पटेल. दीपेश पटेल. आता एक ओनर आहे, हा ओनर क्रिकेटसाठीच बनलाय, म्हणून क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी मदत करत असतो.
त्याच्या बॅटने चौकार षटकार आपल्याला दिसत असतात. फिरोज खान, महेश साठम यांना विनंती करतो पुढे यायचंय. आता पुढचं ओनर, दोन ओनर्स आहेत, त्यांना दोघांना बोलवेन मी, सैबू खान आणि फैजान पटेल. फैजान पटेल आणि फिरोज खान, सैबू खान. आकाश मंजलला बोलवा. आकाश मंजा यांना विनंती करतो पुढे यायचंय. प्रत्येक वेळी फायनल खेळण्यासाठी उत्सुक असतात असे हे होणार, पण त्यांचा आज बॅड लक ते फायनल मध्ये आले नाही. अमित सोनी यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. धन्यवाद अमित भाई, तुमचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभतं. मोइन शेखला बोलो. मोइन शेख, आप आगे आइए. ही व्यक्ती आपल्या डोंगरीत नाही राहत, पण आपण हे जो लोगो बघतोय ना, लोगो बाणडोंगरीचा लोगो, BCA आणि BPL चा लोगो ज्याने बनवला, आणि आपला मित्र प्रशांत दाभोळकर. धन्यवाद प्रशांत. तुषार मसूरकर यांना विनंती करून पुढे यायचे. हा जो सन्मान होणार आहे या व्यक्तीसाठी बोलणं पण खूप कमी आहे, परंतु दरवर्षी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य लाभतं. प्रवीण सावंत, मी उपशाखा प्रमुख विजयाला वज्रे यांना विनंती करून पुढे यायचंय. मी असा एक सन्मान करायला जाईन की आपल्या विभागामध्ये आपल्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी, आपल्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी त्यांनी आपल्या विभागामध्ये हॉस्पिटल सुरू केलं. मी हॉस्पिटलचे तिन्ही जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करीन की त्यांनी पुढे यायचं आहे. इम्पेरियल हॉस्पिटल जे आपल्या मलकानीजवळ उघडलेलं आहे. मी त्यांचं विशेष आभारी आहे की आमच्या विभागातील लोकांसाठी, दक्षतेसाठी त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा, आणि क्रिकेटसाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांनी. सर, कोण सर? सर 2 words फॉर. हॉस्पिटलसाठी माझं नवीन हॉस्पिटल इकडे ओपनिंग होत आहे लवकरच. आता तसंच ओपनिंग झालेलं आहे, पण एक छोटेसे जे आपले लायसन्स असतात ते 5-7 दिवसात आपले लायसन्स येतील. आणि तुम्हाला जे बी माझ्याकडनं मदत करतील त्याचा मी प्रयत्न करेन फुल. आणि आज मला एकदम चांगलं वाटलं. माझ्याकडे प्रकाश नाटेकर साहेब आले होते, मला फक्त त्यांनी एवढं सांगितलं अशी अशी वस्तू आहे, म्हणलं काय हरकत नाही, मी तुमच्या बरोबर आहे. आज जे आपण क्रिकेट पाहिलं ते एकदम आम्हाला एकदम आनंद झाला की असं क्रिकेट झालं पाहिजे शाळेमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रकाश नाटेकर आणि मग नंतर अंकित चालेल. रोहितचं पण बाकी आहे. कोण आहे हे? अजय गुप्ता बोलणार. कोकणनाथ बाकी आहे ना? कोकणनाथ तिथे पण बाकी आहे. हां, तुमचंच बाकी आहे सगळ्यांचं.
काय नाही बघ हे घेऊन टाक ना पहिले प्रकाश ते जरा. ते नंतर घे लास्टला कोकणनाथला घे जे आपल्याला नेहमी मदत करतात. ए विकी तू आनंद करतो पहिला आणि द्यायला कोणाला बोलवशील आता? नको नको बाहेरचं बोल. जितू गुप्ताला बोलव. जितू गुप्ता पुढे यायचंय. जितू गुप्ता लवकर लवकर ये. एक ग्रुप आहे जो आपला नेहमी आपल्या सोबत असतो कोकणनाथ. त्या मी सर्व सहकार्यांना विनंती करून की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. कोकणनाथ हा ग्रुप आपल्या बरोबर नेहमी असतो प्रत्येक BCAच्या टुर्नामेंटमध्ये आणि BPL मध्ये. ए चल चल चल. धन्यवाद कोकणनाथ, तुमचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभतं. तसं जिथे उपस्थित नाही आहे जी व्यक्ती मी त्यांची नावं घेतो, संदीप आहिरे यांचंही आम्हाला इथे सहकार्य लाभतं. तसंच आमच्या विभागाचे माजी नगरसेवक ठाकूर सागर सिंग यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मी विशेष आभारी आहे. विजू काका आणि बाळाकडून बबन गावडेचा सत्कार फक्त बुके द्यायचा आहे तो. हां दे. पहिले कार्यालय प्रमुख नाही, पहिलं यांचं शाखा प्रमुख नंतर तिकडे ते कार्यालय प्रमुख आहे त्यांचं पण. मी आमचे आधारस्तंभ विजयवादा वजरे यांना विनंती करीन की उपस्थित मान्यवर शाखा प्रमुख बबन गावडे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. आहे ना. नवनिर्वाचित शाखा प्रमुख बबन गावडे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल. तसंच दादा सामना कार्यालय प्रमुख लोटेकर साहेब यांचाही सन्मान करतील. दादा सगळ्यात महत्वाचा सत्कार असेल ना कोणतरी. मी आपण हे ऐका, हे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपण क्रिकेट खेळतोय पण आपल्याला जे ग्राउंड उपलब्ध करून दिलं स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचाही सन्मान करीन मी. कोण त्यांच्यापैकी असेल तर त्यांनी स्वीकारावा. दादा या, मी प्रवीण सावंत यांना विनंती करतो की सत्कार करायचा आहे. यांच्यामुळे आपल्याला इथे पिच आहे, पिच खेळपट्टी आहे, ग्राउंड आहे, ग्राउंडवर जी मार्किंग आहे यांच्यामुळे मी ते जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला. वैभव पांचाळ आहे गेला. आहे बसला तिकडे. आम्हीचा बोलू हा कोणाला बसलाय तिकडे वैभव कोणाला बोल. विवेक पटेलला बोलव. हां विवेक पटेल लवकर या. विवेक पटेल यांना मी विनंती करेन की आमचे मित्र वैभव पांचाळ यांचा सत्कार करायचा आहे. वैभव पांचाळ आहे. आमचे मित्र वैभव पांचाळ यांचाही क्रिकेटसाठी महत्वाचा वाटा असतो. जोरदार टाळ्या वाजवा एकदा वैभवसाठी.
अविनाश खारवी यांना विनंती करतो पुढे यायचंय. तुषार गेल ना, तुषार गेल. मी अजून एक व्यक्तीचं विशेष आभारी आहे जे आपल्या सोबत नसतात पण नेहमी त्यांचं सहकार्य लाभतं आपल्याला. माझे मित्र अनिल मसूरकर यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा. त्यांच्यासाठी मी तुषार मसूरकर यांना विनंती करेन, त्यांचे बंधू तुषार मसूरकर यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. अनिल मसूरकर. मी करीम यांना विनंती करतोय पुढे यायचंय. करीम मामू पुढे यायचंय. या व्यक्तीचंही आम्हाला सहकार्य लाभतंय. मी आपल्या विभागातील माजी नगरसेवक प्राजक्ताताई सावंत विश्वासराव यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी पुढे बोलवीन प्रवीण सावंत यांना. प्राजक्ताताईकडनं पण आम्हाला दरवर्षी सहकार्य मिळतं क्रिकेटसाठी. धन्यवाद ताई. वो लेना पड़ेगा, वो लेके जाने का प्रोजेक्ट. हाँ टकलू रुक एक आमरे रुक रे जरा. हे बघा अजय गुप्ता, विकी गुप्ता त्याच्या बदली घेईल. त्याच्या बदली द्यायला कोणाला संकेत देवगर का नको, संकेतला नको बोलू, तो त्याच्याच टीमचा आहे ना. निखिलेश सिंगला बोलो, रिंटूला बोलो. नाही थांब ना, बोलो बोलो. आता मुजिबल वगैरे बसलाय. नाही नाही त्यांना नको, त्यांना निखिलेश सिंगला बोलो. मिथिलेश सिंग यांना विनंती करतोय, त्यांनी पुढे यायचंय. अजय गुप्ता म्हणजे हा एक क्रिकेटर आहे व्यक्ती, त्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलेलं आहे. त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी पुढे बोलवीन विकी गुप्ता यांना. अजय गुप्तासाठी पण तो जोरदार टाळा वाजवा. त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. कोण घेणार आहे? मी ऋतिक सागवेकर यांना विनंती करतो पुढे यायचं. सगळ्यात महागडा प्लेयर बहादुंगरी प्रीमियर लीग मधला ऋतिक सागवेकर. मी संदीप आयरे आमचे मित्र, त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य करतात दरवर्षी. मी पुन्हा एकदा प्रवीण सावंत यांना विनंती करेन की तो सन्मान स्वीकारायचा आहे त्यांचा. एक कंटाळू नका रे, टाळ्या वाजवा रे. मी अमोल जोशी यांना विनंती करतो पुढे यायचंय. आपण अशा व्यक्तीचा सन्मान करतोय की क्रिकेट बघत असतो, क्रिकेटसाठी नेहमी अवेलेबल असतो, पण क्रिकेट खेळत नाही, पण क्रिकेटसाठी नेहमी असतं, त्याचं सहकार्य लाभत असतं. रोहित चव्हाण. धन्यवाद रोहित, तुझं सहकार्य आम्हाला दरवर्षी लाभतं. इससे बढ़िया होगा. 2027 इससे बढ़िया होगा और कोई नहीं रोक पाएगा इसको. 2027 इससे बढ़िया होगा. थँक्यू अमोल भाई. थँक्यू अमोल भाई, तुमचं अनाउन्समेंट केलं होतं मी. फिरोज भाई पुढे यायचंय. प्रत्येक वेळी नवीन नवीन आयडिया आपण कॉमेंटेटर चांगले आपण इथे नवीन आपल्या हे लक्ष द्या इकडे. आपण बाणडोंगरीच्या प्रीमियर लीग मध्ये किंवा BCA मध्ये काही नवीन आयडियाज असतात, अंपायर्स आणणं, कॉमेंटेटर आणणं आणि बाकी पण सगळ्या ज्या ऑनलाईन प्रोसेस असतात BPL मध्ये आपण करतो त्यासाठी विशेष सहकार्य असतं आपलं, आणि त्यासाठी खरोखरच मेहनत करतो आपला मित्र रोहित सुतार.
मी जे उपस्थित मान्यवर आहे इम्पेरियल हॉस्पिटलचे मान्यवर त्यांना मी सर तुम्ही या तुम्ही या ना पागडीचा सत्कार करतो हां चालेल. सर या ना पुढे सर थांबा ना मी बोलवतो या ना पुढे मी अशा व्यक्तीचा आपला सन्मान करतोय त्याच्यासोबत क्रिकेट खेळलोय आणि लहान मुलं त्याच्याकडून क्रिकेट शिकतात आहे आणि आपला BCA मेंबरचा कोर मेंबर प्रकाश नाटेकर जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू प्रकाश नाटेकर 2 मिनिटं ओके सर. अजून एक सन्मान सरांकडनं करून घेतो मी. आपण क्रिकेट खेळतोय सगळ्यांना एकत्रित करण्यापासून पूर्ण BPL ची तयारी करण्यापासून बॉलवर जो लोगो आहे तो केला आहे आणि दरवर्षी त्याची मेहनत भरपूर असते. असं म्हणेन की काही लोक त्याचं नाव येतं म्हणून क्रिकेट BPL सोडून गेले असं पण सांगेन मी. त्याचं नाव येतं म्हणून क्रिकेट सोडून गेले त्याच्या नावासाठी. अंकित कदम जोरदार टाळ्या वाजवा. नहीं लेकिन इसका मेहनत रहता है इसलिए अपन क्रिकेट खेल सकते हैं. अंकित 2 शब्द. दोन शब्द. अरे मी काय फोन सोडून गेले ते सांग पहिलं. नाही ते नंतर काय नाही हॅलो एवढंच बोलून की यंगस्टरला आपण ग्रूम करायचं आहे. जे आता रेग्युलर खेळत आहेत चांगले खेळत आहेत. यंगस्टर पण आता पहिले खेळत नव्हते. भरपूर जण असे बोलत आहेत की काय अंकित लहान मुलांना घेऊन खेळतो. आज येऊन बघा लहान मुलं काय खेळत आहेत. समजलं काय. आणि असेच एकत्र राहा आपण क्रिकेट खेळत राहू. ठीक आहे थँक्यू. धन्यवाद अंकित. मी आरिफ सरांना विनंती करतो पुढे यायचंय. नवीन आपल्याला ज्यांनी सहकार्य लाभलं ज्यांनी ओपनिंग केली विपुलबाई शाह यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी प्रकाश नाटेकर यांना विनंती करतो पुढे यायचंय. विपुलबाई शाह यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसाच प्रकाश संगम ज्वेलर्सचं पण तुम्हाला स्वीकारायचं आहे. आरिफ सर संगम ज्वेलर्ससाठी पण जोरदार टाळा वाजवा. धन्यवाद आरिफ सर. तसंच माजी नगरसेवक याला बोलो विकी 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 रोहित चव्हाण यांना मी पुढचा सन्मान करण्यासाठी पुढे बोलवेन. हे घ्या ते एक आपले माजी नगरसेवक विकी गुप्ता यांना विनंती करू त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. ठाकूर सागर सिंग यांचा. धन्यवाद साहेब तुम्ही सहकार्य केल्याबद्दल. हा रे हा माझी नमस्कार पहिला सचिन बारेला बोला. सचिन बारे पुढे यायचंय. विजयदा वज्रे विजयदासाठी जोरदार टाळ्या वाजवा की नेहमीच अवेलेबल असतो. तो नेहमी बोलतो की माझ्याकडे या कुठल्याही क्षणाला मी तुम्हाला सहकार्य करायला नेहमी पुढे असतो. विजयदा वज्रे काहीशी पायाला दुखापत झाली आहे तरी पण आज दिवसभर ग्राउंड मध्ये आहे ही व्यक्ती आणि नेहमी आम्हाला सहकार्य करत असते कुठल्याही कार्यक्रमात
क्रिकेट असो किंवा सार्वजनिक क्षेत्र असो, विजयाचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं. संकेत आलेलं बोलत थांब एक मिनिट प्रशांत कानेकरचं देऊन टाकू. संकेत आयरे. कोण घेणार कोण? महेश साटम यांना विनंती करतो की प्रशांत कानेकर यांचा सन्मान स्वीकारायचा. प्रशांत, धन्यवाद, तुमचं बहुमान्य सहकार्य आम्हाला लाभलं आहे. मौली हाँ रुक ना. बाबू माळी यांचं पण मी विशेष आभारी आहे की त्यांनी आम्हाला दरवर्षी क्रिकेटसाठी ते पण सहकार्य करतात. मी करीम मामूला विनंती करेन की त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. जोरदार टाळा वाजवा एकदा बाबू माळी यांच्यासाठी पण. सिद्धेश पांगरेकर आपल्या मलकानीचा हासन मलकानी गेली. ठीक आहे. सिद्धेश पांगरेकर, असलम मलकानी साहेबांचा पण विशेष आभारी आहे. मी हसन मलकानी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद असलम, तुम्ही आम्हाला विशेष सहकार्य केल्याबद्दल. कोण आहे ना? सुबोध सुतार. हे सर्व लहान मुलांनी रांगेत उभं राहायचं. फटाफट इकडे या अंकित दादाच्या इथे. मी फिरोज खान यांना विनंती करतो की जयस्वाल कन्स्ट्रक्शनचं घ्यायचं आहे. धन्यवाद जयस्वाल कन्स्ट्रक्शन. एक रख ना हात में. राजन बाबा कोण आहे? हा, आकाश गाडी. विनंती करतो पुढे यायचंय. प्रकाश नाटेकर यांना विनंती करतोय की राजन बाबा यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद राजन बाबा, तुमचाही विशेष आभारी आहे. हा, मी इथे विनंती करीन जयेश पाडावे इकडे उभा राहा. इकडे फटाफट इकडे सगळे रांगेत उभे राहते. इथे 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 रांगेत सगळ्यांनी उभं राहायचं आणि ना फटाफट यायचं. सिल्वर ट्रॉफी. हा, सिल्वर ट्रॉफी. रनर अप टीम. सर, आम्ही लहान मुलांसाठी पण टुर्नामेंट मॅच ठेवली होती. लहान मुलांसाठी एकदम जी लहान मुलं आहेत ती आता जी आमची लहान मुलं येत आहेत त्यांच्यासाठी मॅच होती. रनर अप टीम. रनर अप टीम छोटा भीम की पलटन. चला एक एक जण या. हे रनर अप टीम. हा नव्हता रनर, हा तो तिकडे होता रे. हा, राहू दे त्याच्यात. अरे पण ते डिवाइड केलेत ना. चल ये एक एक ट्रॉफी दे. चला लहान मुलांसाठी टाळ्या वाजवा. ध्रुव तांबे. हे पटकन तिकडे बघ. व्यंकटेश कांसे. नाम बोल, नाम बोल. नाक्ष. हसन मलकानी यांचा पुत्र आराम. चांगली बॅटिंग केली त्याने. नाव बोल लोग मालूम है इसको बोलने देना सबको. ऋग्वेद सतपाल. थांब थांब. उन लोग को मुंह से बोलने दे. ये नाम बोल. प्रमेय. जोर से थांब 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 पहला मीज़ान है. इसको हाथ पकड़ के लेके जा. जोर से नाम बोल. आर्य वाईल. हाथ पकड़ के लेके जा. अजिंक्य कॅप्टन. छोटा भीम की पलटन. आता बेंटन के सुपरस्टार येणार. गोल्ड वाला बेंटन के सुपरस्टार. चलो, हे याचं नाव
त्याचं नाव काय? घास कोपरी. वा चल. अरे वा. डान्स कर. आरव जवटे. बुमरा ना? हा बुमरा ना? हा बॉलर. बुमराची ऍक्शन सेम. बुमरा कॉपी. जोरदार टाळ्या वाजवा बुमरासाठी. सोमेश काणेकर. हा आणि आमचे मित्र यांचा पुत्र रक्षित चव्हाण. लेफ्ट आर्म स्पिन. गोल्ड. आयुष चव्हाण देत आहे. आराध्या देसाई. हाँ वो तो मैं भूलेगा ही. 50 रन. 18 बॉल. तनिष 50 रन कंप्लीट केले. मयूर. उत्कृष्ट झेल पकडला. मॅक्सवेल. ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल. सरांचा आणि कॅप्टन तनिष जवटे. जोरदार टाळ्या वाजवा लहान मुलांसाठी पण. अंकित. दोन. एक मॅन ऑफ द मॅच राहिलं. माझा असेल ते मग. एक मॅन ऑफ द मॅच राहिलं. फायनलचं राहिलं. फायनलचं मॅन ऑफ द मॅच बाकी आहे ना. हा इज्जू. देऊन टाक चल. कोणाला पम्याला बोलू. मी प्रमोद कांबळे यांना विनंती करतोय की पुढे यायचंय. हो गया उसका. अरे एक महत्वाचं बक्षीस राहिलंच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. इजू. हा सेकंड प्राइज. फर्स्ट कोण देणार मग? विपुल कुठे गेला? विपुल गेला. अरे अमोलला बोललेलं होतं पण नको परत तो माईक घेणार. त्याला नको बोलू. अरे बाळाला देऊ दे ना. हां त्याला दे. आणि यांना दे गावड्यांना. गावडे साहेबांनी बाळा विजू काकाला इथे बोल. विजू काका ते तिघे देतील फर्स्ट प्राइज द्यायला. कोणाला? विजू काका बाळा आणि गावडे. सेकंड प्राइज. फर्स्ट. हा सेकंड प्राइज त्या लोकांना द्यायला. पहिला ओनरला पण बोलव. ओनर जसं लुझिंग टीमचा ओनर प्रशांत दाभोळकर आहे आणि विनिंग टीमचा ओनर फैजान पटेल आणि सैबू खान आहे. एक मिनिट. मी उपस्थित मान्यवर इम्पेरियल हॉस्पिटलचे यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. उपविजेता संघ याचे ओनर आणि कॅप्टन. पहिले यायचंय. हो साहेब एकच मिनिट. प्रशांत दाभोळकर आणि प्रकाश नाटेकर यांना विनंती करतोय पुढे यायचं आणि आपलं. थांबला आधी घे ना पगडी. जोरदार टाळ्या वाजवा. टीम या. मी पण आहे टीम मध्ये. हे फायनल टाइम. सब लोग आना चाहिए. सब लोग मी मेलो सब लोग आना चाहिए. ऐसा बड़ा कर दो तो भी चलेगा. सब लोग दिखना चाहिए. बाबूदा येते. बाबूदा बसव ना अजून मस्त आहे. हाँ इन लोगों को बिठा, ये बच्चे लोग जाओ.
चलेगा ना बच्ची कुछ नहीं होता. धन्यवाद सर. मान्यवरांचा विशेष आभार. सर थँक्यू सर, तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल. मी आता पुढे बोलवीन आमचे आधारस्तंभ बाळा सावंत, विजयादा वज्रे, शाखा प्रमुख गावडे साहेब. ही नाही पुढे ना, पुढे तर ना, पुढे तर या लोटे कर या. विजयादा ओनर, विनिंग टीम आणि कॅप्टन फैजान पटेल आणि सैफू खान. फैजान पटेलचं पण कौतुक करावं लागेल की त्याच्या समोर जो बॅट्समन होता त्याला तो फक्त स्ट्राईकवर जायचा आणि स्वतः नॉन स्ट्राईक एंडवर जायचा. चांगली खेळी केली फैजानने पण. टीम चलो आ जाओ. बागा टीम winning team. Winning team. Repeat. 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 धन्यवाद. आणि बक्षीस समारंभ संपला आहे असं जाहीर करून मी. आणि ज्या ज्या वस्तू आपण इथे वापरत आहे त्या वस्तू ठेवा आणि आपापल्या वस्तू घेऊन जायच्या आहेत. बीपीएल खूप सुंदर झाली. सगळ्यांचे विशेष आभार. कोण चुकून राहिला असेल त्याचा मी क्षमस्व आहे. कोणाचं नाव काय राहिलं असेल तरी मी त्याचा क्षमस्व आहे. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन 2026 बाणडोंगरी प्रीमियर लीग बक्षीस समारंभ आणि प्रीमियर लीग संपलेली आहे. आणि धन्यवाद सगळ्या स्पॉन्सरचा,
सगळ्या कॅप्टन्सचं, सगळ्या ओनर्सचं आणि फायनल टाइम बाय क्रिकेटसाठी तुला कुठे जाय